नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठीची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. अंतिम परीक्षा दृष्टीने सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न दुसरा ए पूर्ण आपण केला आहे. बी खालील उपप्रश्न सोडवा. यामध्ये 4 सोडवायचे असतात, 5 दिलेले असतात, प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी आहे तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. या ठिकाणी 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय वापरायचं. ते काय आहे? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतं. ओके. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहेत. म्हणून या ठिकाणी 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. आपण एकच बाजू घेऊया. दिलेली आहे ती एकच बाजू आहे. या ठिकाणी समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय क्षेत्रफळांचे प्रमेय ओके. म्हणून यातील लहान त्रिकोण आपण ABC मानला, मोठा त्रिकोण PQR मानला तर 81 भागिले 225. 81 लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचं 225 बरोबर 12 वर्ग भागिले PQ वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली. वर्गमुळे घेऊन 81चं 9, 225चं 15, 12 वर्गचं 12, PQ वर्गचं PQ. त्यामुळं PQ बरोबर 15 गुणिले 12, 15ला 12 गुणिले आणि PQला 9 गुणिले येणार ते पलीकडे भागिले. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3 चौक 12, PQ बरोबर 20 सेमी. ओके. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर 20 सेमी. ओके. दुसरा त्यातला एका समभुज त्रिकोणाची उंची 2 वर्गमात 3 सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. समभुज त्रिकोणाची उंची सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमुळात 3/2. बाजू या ठिकाणी उंची 2 वर्गमुळात 3 दिलेली आहे. ओके. 2 वर्गमुळात 3 बरोबर बाजू काढायची आहे गुणिले वर्गमुळात 3/2. दोन्ही बाजूचे वर्गमुळात 3 गेले त्यामुळे 2 बरोबर बाजू भागिले 2. ओके. आणि बाजूला भागिले 2 आहे ते या 2ला गुणिले आलं. बाजू बरोबर 2 गुणिले 2, बाजू बरोबर 4 सेमी. ओके. आणखी काय विचारले? बाजू आणि परिमिती. परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. परिमिती बरोबर 4 गुणिले 3 बरोबर 12 सेमी. ओके. पुढला प्रश्न आहे आकृतीमध्ये माप कंस NS, माप कंस NS मोठ्या कंसाचं माप 125 आहे. माप कंस EF छोट्या कंसाचं माप 36 आहे. तर कोन NMS काढायचा आहे. या वर्तुळाच्या NM आणि SF या जीवा वर्तुळाच्या बाह्यभागात छेदतात. त्याच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी या कोनाचं माप विचारल्या कोनाचं माप या ठिकाणी त्याच्यामध्ये जे कंस आहेत आंतरखंडित कंस त्यांच्या मापांच्या वजाबाकीच्या निमपट याचं माप असतं. ओके. गुणधर्मानुसार माप कोन NMS बरोबर 1/2 माप कंस NS वजा माप कंस EF.
ओके, चौकट कंस पूर्ण. या ठिकाणी या कंसांची मापं दिलेली आहेत. बरोबर, 1/2. मोठ्या कंसाचं माप 125 दिले वजा 37 लहान कंसाचं माप 1/2. या ठिकाणी 15मधून 7 गेले उरले 8 आणि 12मधून 3 आणि 1 4 गेले उरले 8. त्यामुळं बरोबर 1/2 गुणिले 88. 2 88ला भागल्यानंतर आपल्याला कोण NMS विचारलेला कोणाचं माप 44 अंश. 48 भागिले 2 44 अंश. ओके. या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये PM या ठिकाणी दिले 15, MQ 10 दिलेले आहे, NR 8 दिलेले आहे, PN 12 दिलेले आहे. तर या ठिकाणी ही रेषा NMQRला समांतर आहे का विचारले. कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास PM भागिले MQ बरोबर PN भागिले NR असेल. म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजूंना छेदणारी रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर या ठिकाणी ती तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणून या ठिकाणी PN भागिले NR बरोबर PM भागिले MQ आपल्याला याची पडताळणी केली पाहिजे. दोन्ही गुणोत्तर समान आहेत का. ओके. येथे PM भागिले MQ, PM दिलेली आहे या ठिकाणी 15 आणि MQ 10 दिलेले आहे. 5 त्रिक 15, 5 2 10, 3/2 आलं. आपल्याला त्यानंतर PN भागिले NR काढायचे आहे. PN या ठिकाणी आहे 12 आणि NR आहे 8. त्यामुळे 4 त्रिकोण 12, 4 2 8 म्हणजे PM भागिले MQ. म्हणून यावरून PM भागिले MQ बरोबर PN भागिले NR. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी आपल्याला NM ही रेषा NM ही RQला समांतर आहे. रेषा NM ही बाजू QRला समांतर आहे किंवा RQला. ओके. त्यातला 5वा प्रश्न आहे. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर GDEF हे बिंदू आहेत. कोन ECF 70 अंश आहे आणि कंस DGF 200 अंश असेल तर कंस EF आणि कंस DE यांची मापे काढा. या ठिकाणी केंद्रीय कोनाचा गुणधर्म ECF हा केंद्रीय कोन आहे. त्याच्या आत असणाऱ्या कंसाचं माप तेवढंच असणार आहे 70. त्यामुळे DGF त्यांनी 200 दिला आहे. हा 200 आणि हा 70 270 झाला. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं. 360मधून हा 270 गेल्यानंतर आपल्याला DE उरतोय 360 वजा 270 90. ओके. कंस EF विचारलेला आहे तो 70 मिळाला आणि कंस DE 90. ओके. अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार कोन ECF बरोबर माप कंस EF हा केंद्रीय कोन आहे. हा कंस त्याच्या आत असणारा अंतर खंडित आहे त्यामुळं 70 अंश त्याचं माप आपल्याला इथं मिळालेलं आहे. या ठिकाणी कंस DGF आणि कंस FE यांची बेरीज कंस DGF माप कंस DGF अधिक माप कंस EF बरोबर
200 अधिक 70 बरोबर 270 अंश. ओके. त्यामुळं आपल्याला विचारलेला कंस डी आहे. माप कंस डी बरोबर 360 मधून या ठिकाणी हा जो माप कंस आहे DGE म्हणजे हा आत्ता काढला आपण 270, 360 वजा 270 बरोबर 90 अंश. ओके. म्हणून माप कंस DE बरोबर 90 अंश. ओके. पुन्हा एकदा लिहा. माप कंस EF बरोबर 70 अंश आणि माप कंस या ठिकाणी विचारलेला DE बरोबर 90 अंश. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न तिसऱ्यातला एक खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणताही एक 3 गुणांचा आहे प्रश्न. एकूण 6 चौकड्या असतात. ओके. अनेक वेळेला उत्तर त्यामध्ये सुद्धा सापडतात. आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC 2AX बरोबर 3BX 2AX बरोबर 3BX दिले आहे आणि XY बरोबर 9. तर ACची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. 2AX बरोबर 3BX दिले आहे. AX भागिले BX या ठिकाणी AX तिथंच ठेवून BX 3ला जो गुणिले तो मागं आणलेला आहे त्यामुळे 3 तिथंच राहिलेला आहे आणि AX ला गुणिले 2 आहे तो पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. 3/2 पहिली चौकट 3. ओके. त्या ठिकाणी योग क्रिया केलेली आहे. पुन्हा अंशामध्ये छेद मिळवला AX अधिक BX आणि छेद तसा ठेवला BX बरोबर 3 अधिक 2 अंशामध्ये 2 मिळवला 3 अधिक 2 छेद तसा ठेवला 2 3 2 5/2 इथं AX अधिक BX AX अधिक BX या दोघांची बेरीज AB येते. ओके. म्हणून या ठिकाणी AB भागिले BX बरोबर 5/2. आता हा त्रिकोण या ठिकाणी BAC आणि BXY हे दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप आहेत. आता आपण पाहिलं BA भागिले या ठिकाणी समरूप आहेत कोकोक सोडीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत BAC आणि BXY म्हणूनच संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून पहिलं दुसरं AB भागिले BX इथं BX. ओके. AB भागिले BX AC दुसरं तिसरं भागिले XY दिलेलंच आहे. किमती घालायच्या BA 5 आहे. ओके. इथं आता आपण पाहिलेलं आहे AB भागिले BX म्हणजेच 5/2 आहे. AB भागिले BX बरोबर AC भागिले XY 5/2 बरोबर AC भागिले XY 9 दिलेले आहे. ओके. XY 9 दिलेले आहे. किमती घातलेल्या आहेत. संगत बाजू प्रमाणात आहेत. आपण त्या घेतल्यात. BA भागिले BX आहे 5/2. ओके. ती इथं BA भागिले BX आपण योगक्रिया करून मिळवलेली आहे. तिची किंमत 5/2 इथं धाडलेली आहे ठेवलेली आहे. ओके. बरोबर. AC भागिले XY यासुद्धा संगत बाजू आहेत. म्हणजे सर्व संगत बाजू प्रमाणात असतात. मग AC भागिले XYची किंमत BA भागिले BX म्हणजे 5/2 असणारच. म्हणून या ठिकाणी तिरकस गुणाकार ACची किंमत काढताना 9ला गुणिले 5 आहे. ACला गुणिले 2 येणार आहे ते भागिले. ओके. त्यामुळं 9 5 45/2 ACची किंमत. ओके. इथं रिकामी जागा 45 इथं 9 इथं BX इथं AB इथं 2 आणि इथं 3. ओके. 1 2 3 4 5 आणि 6 रिकाम्या जागा प्रत्येकी अर्धा गुण. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करून प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.